तर नमस्कार मित्रांनो आता मी आहे आमच्या वशेनी सारडे या रोडला. तर तुम्हाला मी दाखवतो, बघा काय परिस्थिती आहे ती इथली. काल पण हीच परिस्थिती होती, आज पण हीच परिस्थिती आहे. हा बघा, पूर्ण शेतं आहेत ना, ती शेतं आमची पूर्ण बुडालेली आहेत. पाऊस कधी बंद नाही झालेला, थोडा थोडा चालूच आहे. बघा पूर्ण समुद्र झालं बघा. पाण्याला वाव किती आहे बघा, दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता. मी आता या रोडवरच्या मोरीवर बसलेलो आहे. पाण्याला वाव बघा किती, बघितलं. पूर्ण ही शेतात सर्व बुडालेले आहेत. हे माझ्या पाठीमागं पण बघा, तो पाठीमागं डोंगर आहे, हा रोड आहे, त्याच्यामध्ये पाणीच पाणी. मित्रांनो, हा जो पाणी साचतो याला जबाबदार कोण आहे माहिती का? हे आपली लोक जमिनी विकतात, मग तिथं कंपनीवाले असे भराव करतात. भराव चालू आहे, पाणी तो जाईल कुठून? पाण्याला जायला रस्ता तर पाहिजे. मित्रांनो, ह्या ज्या काही मोहऱ्या आहेत ना, या मोहऱ्या कशासाठी काढलेल्या आहेत माहिती ना? पाणी जावासाठी काढलेल्या आहेत. पण त्या मोहऱ्यांच्या समोर जर भराव झाले तर ते मोहऱ्या सुद्धा काय करतील? त्याच्यामुळं पाणी तुमचा अडला जाते आणि मग असा पूर होते. त्याला जबाबदार आपणच आहोत. म्हणून सर्व शेतकऱ्यांना विनंती करते की कुणी सध्या शेती विकू नका. मला तर वाटतंय कमीत कमी 50% तरी शेती आपल्याकडची विकली गेलेली आहे. पण भराव अद्याप झालो नाही, भराव चालू आहे. पण थोडा थोडा भराव होत चाललं तर ही परिस्थिती. जर पूर्ण भराव होईल तेव्हा काय परिस्थिती होईल विचार करा जरा. आता ही रोडवर पाणी आलं, काल पण अशीच परिस्थिती होती. रोडवर पाणी येतंय. आपल्यासारखे मुलं, काल दिघाटी गावातला एक मुलगा पोहायला गेला आणि जीव गेला त्याचा. तर असा नाही व्हावा म्हणून सर्वांनी असा प्रयत्न करा की जमिनी विकू नका. एक मी विनंती करतो तुम्हाला, दुसरं काय नाही. विकणं न विकणं ते तुमचा विषय आहे, पण सध्या तरी जमिनी विकू नका. हे बघा काय परिस्थिती आहे बघा पूर्ण शेतांची. असं जर पूर होत आलं तर जी शेतातली घरं आहेत त्यांचं काय हाल होतील? मी तर बोलतोय सरकारने याच्यावर काहीतरी निर्णय घ्यायला हवा. हा बघा तुम्ही काय परिस्थिती आहे शेताची. तर मित्रांनो, दुसरं काय नाही, सर्वांनी विचार करा. आत्ताची परिस्थिती अशी आहे तर पुढं काय होईल? जमिनी विकू नका मोर्चा काढतात, पण त्याचा काय फायदा होत नाही. ज्याला विकायचं आहे तो विकून टाकतो. माझ्या मते तर मी असे भरलेले 1-2 वर्ष अगोदर किंवा गेल्या वर्षीच बघितलेलं मी असा, आणि या वर्षी एवढं पाणी भरलेलं बघितलं. हे आपण जमिनी विकल्यात, भराव चालू आहे, त्याच्यामुळे हे सगळं परिस्थिती आहे. तर मित्रांनो, शेतकऱ्यांनो, जरा विचार करा, जमिनी विकू नका. आणि हो, पाऊस वारा भरपूर असते, त्यावेळेला कोणी बाहेर निघू नका. घरामध्ये आपल्या सुरक्षित राहा. कामाला जायला जर प्रॉब्लेम असेल तर कामावर सांगून सुट्टी घ्या. पडत्या पाण्यामध्ये जाऊ नका, एवढीच विनंती तुम्हाला. आणि जमिनी विकू नका, एवढंच माझं 2 शब्द आहेत.
तर चला मित्रांनो, बघा, विचार करा. धन्यवाद.